या प्रश्नामध्ये अजून एक पार्ट टाका. काय म्हटलंय? बाजरी नाही पाहिजे, भरड धान्य पाहिजे. इथे भरड धान्य आणि डाळी किंवा पल्सेस यांना सुपरफूड का म्हटले जाते, त्यामागील तर्काची चर्चा करा. महाराष्ट्राचा विशेष संदर्भ देऊन प्रश्नामध्ये पुढे लिहा. महाराष्ट्राचा विशेष संदर्भ देऊन यांच्या लागवडीची आर्थिक व पर्यावरणीय प्रासंगिकता सांगा. काय म्हटलंय? भरड धान्य आणि कडधान्य यांना सुपरफूड का म्हटलं जातं, त्याच्या तर्काची चर्चा करा आणि महाराष्ट्राचा विशेष संदर्भ देऊन याची लागवड करा. याची लागवडीची आर्थिक आणि पर्यावरणीय प्रासंगिकता सांगायची. 2 पार्टमध्ये उत्तर लिहायचे. क्लिअर? फर्स्ट अँड फॉरमोस्ट पहिला पार्ट तर एकदम क्लिअर आहे, जसा लिहून दिलाय तसाच सांगायचा आहे. फक्त इंट्रोडक्शन काय लिहिणार ते सांगा. करंट अफेअर्स मध्ये तुम्ही हे सांगू शकता की भारतातील बदलत्या खाद्य पद्धतीनं कारण राईट आपल्याला काही विकार प्रमाण वाढताना दिसतं, ज्यामध्ये मधुमेह असेल किंवा लठ्ठपणा असेल. ज्याचे प्रमुख कारण काय असेल? ग्लुटेन रिच फूड. ग्लुटेनच म्हणतात ना त्याला. कार्बोहायड्रेट तर हे पण आहे, पण ग्लुटेनचं प्रमाण. अदरवाईज तुम्ही ट्रेडिशनल आन्सर पण लिहू शकता, ट्रेडिशनल इंट्रोडक्शन पण लिहू शकता, पण मग त्याच्यामध्ये ते हे नाही राहणार ना, कंटेम्पररी टच नाहीये की तुम्ही करंट अफेअर्स वाचता हे दिसत नाही, की तुम्ही अवेअर नाहीये हे दिसत नाही. राईट? तर म्हणून मी चर्चा केली मधुमेह किंवा लठ्ठपणा यांसारख्या विकारांची जी काही वाढते प्रमाण आहे, याच्यावर तुमच्याजवळ कोणत्या तरी रिपोर्टचा, लॅन्सेटचा रिपोर्ट आहे की भारतामध्ये किती प्रमाणात मधुमेहाचं प्रमाण वाढलंय किंवा लठ्ठपणाचं प्रमाण किती वाढतंय. ओबेसिटी इज अ प्रॉब्लेम. मालन्यूट्रिशन म्हणून एक प्रॉब्लेम आहे, ट्विन बर्डन ऑफ मालन्यूट्रिशन म्हणून भारतामध्ये चर्चा केली जाते. व्हॉट इज ट्विन बर्डन ऑफ मालन्यूट्रिशन? भारतामध्ये 2 गट निर्माण होते. ठीक आहे? एक माझ्यासारखे की खूप कमी वजन आहे, अंडरवेट आहे किंवा ओव्हरवेट आहे. राईट? सो हे जे 2 गट आहेत, ते दोन्ही गट जर तुम्ही ट्रेडिशनली बघितलात तर आढळणार नाही. क्लिअर? पहिले प्रॉब्लेम कशाचा असायचा? मालन्यूट्रिशनचा. अंडरवेट वॉज द प्रॉब्लेम. क्लिअर? पण जी आपली खाद्य संस्कृती बदलली त्याच्यामुळे हे दोन्ही. तर असा काहीतरी रिपोर्ट कोट करा आणि हे प्रॉब्लेम सांगा. वन्स यू स्टेट द प्रॉब्लेम, कम टू बॉडी. आता बॉडीमध्ये आपल्याला माहिती आहे काय लिहायचंय. बॉडीमध्ये हे सांगा की यांना सुपरफूड का म्हणतात, तर याचे हेल्थ बेनिफिट्स, आरोग्यासाठी हे कसे महत्वाचे आहे. दुसरं सांगा पर्यावरणासाठी हे कसे महत्वाचे आहे. आणि तिसरं सांगा की अर्थव्यवस्थेसाठी किंवा आर्थिक कृषी अर्थव्यवस्थेसाठी हे कसे महत्वाचे आहे. लिहून दिलंय क्लासमध्ये. राईट? की ग्लुटेन फ्री आहे, कार्बोहायड्रेटचा रिच सोर्स आहे, मिनरल्स आहे, व्हायटॅमिन्स आहे, सो ऑन अँड सो फोर्थ. पर्यावरणाची जेव्हा आपण चर्चा करतो, पाण्याची कमी आवश्यकता यांना असते. कोरड्या प्रदेशांमध्ये हे सहजरित्या यांची लागवड केली जाऊ शकते. मृदेचं संवर्धन करतात, सॉइल इरोजन पासून वाचवतात. क्लिअर? कडबा जो असेल तो प्राण्यांसाठी वापरला जाऊ शकतो. नैसर्गिक सहवास किंवा ते नेटिव्ह आहेत. राईट? ज्या प्रदेशांमध्ये आपण याची लागवडीची चर्चा करतोय, कोरड्या प्रदेशांमध्ये, कोरड्या प्रदेशांसाठी ही सर्वात प्रासंगिक अशी पीक आहे. क्लिअर? तर ही झाली पर्यावरणीय चर्चा. अर्थव्यवस्थेसाठी का महत्वाची आहे? लागवडीचा खर्च कसा आहे? कमी आहे. उत्पादनाची शाश्वतता आहे. उत्पादनाची शाश्वतता काय? कारण की कोरडा कालावधी जरी आला तरी हे टिकून राहतात. क्लिअर? हे झालं का आपण यांना सुपरफूड म्हणतो. दे आर हेल्थ सुपरफूड, एन्व्हायरमेंटल सुपरफूड अँड इकॉनॉमिक सुपरफूड. क्लिअर? मग महाराष्ट्राचा विशेष संदर्भ द्या की महाराष्ट्रामध्ये काय हे प्रासंगिक आहे. तर महाराष्ट्रामध्ये प्रासंगिकता सांगायसाठी सगळ्यात पहिले वस्तुस्थिती सांगा. नाऊ हिअर गेम चेंजेस, की महाराष्ट्राची पर्यावरणीय वस्तुस्थिती सांगून द्याल, आर्थिक वस्तुस्थिती सांगून द्याल. पण महाराष्ट्राचा करंट अफेअर्स प्रिपेअर करणं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आरोग्याची वस्तुस्थिती पण माहिती पाहिजे, की महाराष्ट्रामध्ये मधुमेहाचं प्रमाण कुठे वाढतंय, कसं वाढतंय, किती प्रमाणात वाढतंय, कोणकोणत्या आरोग्याच्या समस्या आहे. क्लिअर? सो तो डेटा शोधा आणि हे सांगा की महाराष्ट्रामध्ये
कशा पद्धतीने आरोग्याच्या समस्या, दमा सांगू नका किंवा इथे जे प्रासंगिक आहे ते सांगा. क्लिअर? सो महाराष्ट्रातील आरोग्याची वस्तुस्थिती सांगितली. महाराष्ट्र हे अवर्षण प्रदेश आहे, राईट? ते सांगा की आलं लक्षात की सेपरेटली इथे काय लिहायचंय, राईट? त्यानंतर काय सांगणार कन्क्लुजन? हा, स्कीम सांगा. हा, कोण? अरे वंडरफुल. हरित क्रांतीपासून पौष्टिक क्रांतीकडे. ठीक आहे, ग्रीन रिव्होल्यूशन टू न्यूट्रिशनल रिव्होल्यूशन.